नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांना। आधार व्हेरिफिकेशन करताना जर तुम्हाला बँक डिटेल दिसत नसेल तर काळजी करण्याची गोष्ट नाही। बँक डिटेल का दिसत नाहीये तर बघा, इतक्या दिवस प्रशिक्षणार्थ्यांना ओटीपी येण्यासाठी प्रॉब्लेम येत होता। प्रशिक्षणार्थ्यांना बऱ्याचशा त्यांचा आधार लिंक असून आधार बँकेमध्ये सीड असून त्यांना ओटीपी येत नव्हता। ज्याही लोकांना ओटीपी येत होता त्यांना पासवर्ड जनरेट तयार करता येत नव्हता। असे बरेचसे प्रॉब्लेम वेबसाईट वर सुरू होते। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांची जी आधार व्हेरिफिकेशन करायची प्रोसेस होती ती होत नव्हती आणि प्रशिक्षणार्थ्यांना खूप तारंबळ उडत होती। म्हणजे त्यांना आधार व्हेरिफिकेशन करायचं होतं पण त्याचं आधार व्हेरिफिकेशन होत नव्हतं। त्यामुळे जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं काम सुरू होतं आणि त्या कामामुळे ती वेबसाईट सुद्धा स्लो सुरू होती। पण आता त्या वेबसाईटचं काम पूर्ण केलेलं आहे, त्याच्यामध्ये बरेचसे अपडेशन केलेलं आहे, बरेचसे अपडेट झालेले आहे आणि आता प्रशिक्षणार्थींना वाटतं की पहिलं बँक डिटेल दिसत होती आणि आता बँक डिटेल का दिसत नाही, तर त्या वेबसाईट मध्ये अपडेट केलेलं आहे। अपडेशन होऊन आता नवीन वेबसाईट तुमच्या समोर सुरू आहे आणि तिथं अपडेशन मध्ये बँक डिटेल दिसत नसेल, बरेचसे त्याच्यामध्ये अपडेट करून आलेले आहे, तरी तुम्हाला काळजी करायची गोष्ट नाही। जेवढी माहिती दिसत आहे तेवढी तुम्ही माहिती भरून घ्या, तरी तुमचा आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल आणि तुमचं जे 5 महिन्याचं येणारं 5 महिने आहे आणि मागील राहिलेला जो मानधन आहे तरी तुमच्या अकाउंट मध्ये जमा होऊन जाईल। कारण आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, कारण हे सगळं जे मानधन आहे तुमच्या महाडीबीटी द्वारे म्हणजे डीबीटी द्वारे तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे। जे डीबीटी आहे तुम्हाला जे आधारला जी बँक सीडिंग केलेलं आहे त्याद्वारे तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जाणार आहे। त्यामुळं तुम्हाला बँक डिटेल दिसत नसेल तरी काळजी करण्याची गोष्ट नाहीये। फक्त तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करताना ही काळजी घ्या की तिथं स्टडींगचा ऑप्शन आहे, इन स्टडी म्हणजे तुम्ही आता शिकत आहे का, तिथं तुम्हाला नो ऑप्शन करायचं आहे। जर तुम्ही यस केलं तर तुम्ही या 5 महिन्याचा जो कार्यकाळ वाढून भेटलेला आहे त्याच्यामधून बाद होऊ शकतात। का? कारण त्यांनी JR मध्ये सक्त नमूद केलेलं आहे की जे मुलं शिकत आहेत त्यांच्यासाठी योजना नाहीये। त्यामुळे जर तुम्ही स्टडींग मध्ये यस निवडलं तर तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकतात। त्याच्यामुळे तिथं नो सिलेक्ट करायचंय आणि बँक डिटेल दिसत नसेल, बाकीचे जेवढे तुम्हाला प्रोफाईल दिसत असेल, ऍड्रेस डिटेल दिसत असेल, एज्युकेशन डिटेल दिसत असेल आणि डिक्लेरेशन जेही दिसतंय तेवढं तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि तुमची प्रोफाईल सबमिट करा। तुमच्या आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला आस्थापनेकडून ज्याही लोकांचा आधार व्हेरिफिकेशन झालेला आहे त्यांची एक शीट येईल, ज्याही लोकांचं आधार व्हेरिफिकेशन राहिलेले आहे त्यांची सुद्धा शीट येईल। ज्याही लोकांचं आतापर्यंत होत नव्हतं, ओटीपी येत नव्हता, त्यांचा पासवर्ड जनरेट होत नव्हता, बँक डिटेल ऍड करायचा प्रॉब्लेम येत होता, अशा सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे। तरी तुमचं प्रोफाईल आता अजूनपर्यंत राहिलेले असेल तर आता लवकरात लवकर आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू आहे। वेबसाईट एकदम सुरळीत चांगल्या पद्धतीने सुरू आहे। तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करून घ्या आणि येणारा जो 5 महिने कार्यकाळ वाढून भेटलेला आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या। लवकरात आपल्या जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे, नवीन भरती करणार आहे आणि जेही लोक वेटिंग वर आहेत, ज्यांना माहिती नाही की नवीन भरती कधी येईल, नवीन भरती आल्यानंतर त्यांनाही लवकरात लवकर सांगल्या जाऊ। परत तो त्यांच्यासाठी सुद्धा 6 महिन्याचं हे प्रशिक्षण नवीन लोकांसाठी येणार आहे। तर जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे, जे नवीन ज्यांना वॅकन्सी पाहिजे आहे, ज्यांना नवीन जुडायचं आहे प्रशिक्षण घेण्यासाठी, तर त्याही लोकांसाठी लवकरच तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने कुठे कुठे जागा निघाल्या आहे आणि कुठं तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आणि नवीन तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागेल आणि तुम्हाला लवकर प्रोसेस कशी करायची आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। येणाऱ्या लवकरात लवकर तुम्हालाही जे नवीन अपडेशन आहेत आणि जे नवीन वॅकन्सी आहेत ते तुम्हाला माहिती भेटेल। धन्यवाद।